जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या 18 जानेवारीच्या करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 न्यूज कव्हर केल्या आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, पहिला प्रश्न काय आहे? नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? मित्रांनो, नुकतेच आता QS द्वारे वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स प्रकाशित करण्यात आला असून या रँकिंगमध्ये आपल्या भारताला 25व्या स्थानी ठेवण्यात आला आहे. ही जी रँकिंग आहे याची पहिलीच आवृत्ती असून याची निर्मिती 4 इंडिकेटरच्या आधारे करण्यात आली आणि ते 4 इंडिकेटर कोणते? तर स्किल फिट, अकॅडमिक रेडिनेस, फ्युचर ऑफ वर्क आणि इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन या 4 इंडिकेटरच्या आधारे या इंडेक्सची निर्मिती करण्यात आली. आणि मित्रांनो, हे जे 4 इंडिकेटर आहेत यामध्ये भारताची कामगिरी कशी होती? तर स्किल फिटमध्ये भारताला 59.1 गुण देण्यात आले व या इंडिकेटरमध्ये भारताला 37व्या स्थानी ठेवण्यात आलं. अकॅडमिक रेडिनेसमध्ये भारताला 89.9 गुणासह 26व्या स्थानी ठेवण्यात आलं. तर फ्युचर ऑफ वर्क्समध्ये 99.1 गुणासह भारताने जगात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. फक्त अमेरिका हा देशच आपल्या पुढे असून त्यानंतर फ्युचर ऑफ वर्कमध्ये भारताचा क्रमांक लागतो. तर इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशनमध्ये 58.3 गुणासह भारत 40व्या स्थानी आहे. भारताला ओव्हरऑल किती गुण मिळाले? तर 76.6 गुणासह ओव्हरऑल भारत यात 25व्या स्थानी आहे. मित्रांनो, 2024 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण रँकिंग प्रकाशित झाल्या आहेत त्यासुद्धा आपण एकदा इथे रिवाईज करून घेऊया. तर पहा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारत 49व्या स्थानी आहे. शाश्वत व्यापार निर्देशांक 23व्या, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 39व्या, ग्लोबल हंगर इंडेक्स 105व्या, रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये भारत 79व्या, ग्लोबल पीस इंडेक्समध्ये 116व्या, तर जागतिक प्रवास आणि पर्यटन निर्देशांकामध्ये आपला भारत 39व्या स्थानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणतं राज्य हे AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे? तर आता AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारं भारतातील पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र ठरलं आहे. मित्रांनो, नुकतेच आता महाराष्ट्राच्या माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी 17 जानेवारीला राज्यातलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान धोरण कृती दल स्थापन केलं आणि त्यानंतर महाराष्ट्र हे AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारं भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. बरं, हे धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती? तर माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. मित्रांनो, हा प्रश्न पुढील प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला पाहण्यास मिळेल. तर लक्षात ठेवा, AI तंत्रज्ञान धोरण ठरविणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतातील पहिले AI आधारित कॅम्पस कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असं कॅम्पस स्थापन करण्यात येणार आहे. भारतातील पहिली किनारपट्टी आणि वेडर पक्षी गणना ही गुजरात राज्यामध्ये करण्यात आली. तर दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा कर्नाटक या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे. भारतातील पहिले स्पोर्ट्स मॅनेजमेंट मोबाईल ॲप हे आंध्र प्रदेश या राज्यानं लॉन्च केला असून देशातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल हा तामिळनाडू या राज्यात स्थापन करण्यात आला. पुढील प्रश्न, इंडिया मोबॅलिटी ग्लोबल एक्स्पो 2025चं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर हा जो इंडिया मोबॅलिटी ग्लोबल एक्स्पो कार्यक्रम आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे 17 जानेवारीपासून हा कार्यक्रम सुरू झाला असून 17 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. हा कार्यक्रम कधीपर्यंत चालेल? तर हा कार्यक्रम 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. बरं, यावेळेसच्या या कार्यक्रमाची थीम काय आहे? तर सीमांच्या पलीकडे भविष्यातील ऑटोमोटिव्ह मूल्य साखळीसह निर्मिती अशी या कार्यक्रमाची थीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने खेळण्याचा नवीन विक्रम कोणी केला आहे? तर मित्रांनो, सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने खेळण्याचा विक्रम हा नोवाक जोकोविच यांनी आपल्या नावावर केला आहे. याआधी रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच हे दोन्ही खेळाडू 429 सामन्यासह पहिल्या स्थानावर होते. आता नुकताच नोवाक जोकोविच यांनी 430वा सामना खेळत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर कोण आहेत? तर अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर असून त्यांनी एकूण 423 ग्रँडस्लॅम सामने खेळले आहेत. पुरुषांमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम सुद्धा नोवाक जोकोविच यांच्याच नावावर असून त्यांनी एकूण 24 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. या 24 ग्रँडस्लॅममध्ये 3 फ्रेंच ओपन, 4 अमेरिकन ओपन, 7 विम्बल्डन तर 10 ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धांचा समावेश आहे. बरे, नोवाक जोकोविच
कोणत्या देशाचे टेनिस खेळाडू आहेत? तर ते सर्बिया या देशाचे खेळाडू आहेत. पुढील प्रश्न, पीएम म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पीएम म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीच्या अध्यक्षपदी नृपेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली. ते या पदावर पुढील 5 वर्षासाठी कार्य करतील. आणि या पीएम म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 1 एप्रिल 1966 रोजी करण्यात आली असून हे ग्रंथालय पूर्वी नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखलं जात होतं. 2023 मध्ये याचं नाव बदलून याला पीएम म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी असं नाव देण्यात आलं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ही कोहॉर्ट 3.0 हा उपक्रम सुरू केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पंजाबच्या राज्य सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी ही कोहॉर्ट 3.0 हा उपक्रम सुरू केला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो, आता स्टार्टअप इंडिया या कार्यक्रमाला 9 वर्षे पूर्ण झाली, तर हा कार्यक्रम कधी लॉन्च करण्यात आला? एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात येतात, तर नोट करून घ्या. स्टार्टअप इंडिया हा कार्यक्रम 16 जानेवारी 2016 रोजी लॉन्च करण्यात आला होता व या कार्यक्रमाचा स्थापना दिवस पंतप्रधान मोदी यांनी 2021 पासून राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती व त्यानुसार दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, 2024 मध्ये काही योजना आणि कार्यक्रमांना 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांच्याविषयी सुद्धा माहिती पाहून घ्या. तर पहा, मेक इन इंडिया हा कार्यक्रम 25 सप्टेंबर 2014 रोजी लॉन्च करण्यात आला होता व 25 सप्टेंबर 2024 रोजी या कार्यक्रमाने आपले 10 वर्षे पूर्ण केले आहेत. मन की बात हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आला होता, तर स्वच्छ भारत मिशन हे 2 ऑक्टोबर 2014 रोजी लॉन्च करण्यात आलं होतं व या मिशनने सुद्धा 2024 मध्ये आपले 10 वर्षे पूर्ण केले आहेत. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली, तर पहिला वेतन आयोग कधी स्थापन करण्यात आला होता? मित्रांनो, हा जो पहिला वेतन आयोग आहे हा 1946 मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि आताचा जो 8वा वेतन आयोग आहे हा 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे, कारण 7व्या वेतन आयोगाची मुदत ही 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. 7व्या वेतन आयोगाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. 7वा वेतन आयोग 28 फेब्रुवारी 2014 रोजी स्थापन करण्यात आला होता व या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी या 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आल्या. बरं, या 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर अशोक कुमार माथुर हे या 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. आणि हे वेतन आयोग दर किती वर्षांनी स्थापन केले जातात? तर हे वेतन आयोग दर 10 वर्षांनी स्थापन केले जातात. आता हा प्रश्न पहा, 5व्या आसियान डिजिटल मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी बैठक आहे याचं आयोजन थायलंडची राजधानी बँकॉक येथे करण्यात आलं होतं. मित्रांनो, यावेळेसच्या या बैठकीची थीम सुद्धा नोट करून घ्या. याची थीम सुरक्षित, नाविन्यपूर्ण, समावेशक आसियानच्या डिजिटल भविष्याला आकार देणे अशी असून ही बैठक 13 जानेवारी पासून सुरू झाली आहे. आसियान संघटनेविषयी सांगायचं झालं तर या संघटनेची स्थापना 8 ऑगस्ट 1967 रोजी इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड या 5 देशांद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर यात 1994 मध्ये ब्रुनेई, 1995 मध्ये व्हिएतनाम, 1997 मध्ये म्यानमार व लाओस, तर 1999 मध्ये कंबोडिया हा देश सामील झाला आहे. बरं, या संघटनेचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर इंडोनेशियामधील जकार्ता येथे या संघटनेचं मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, कोणत्या देशाद्वारे डेव्हिल स्ट्राईक हा सराव आयोजित करण्यात आला? तर हा जो डेव्हिल स्ट्राईक सराव आहे हा भारताद्वारे आयोजित करण्यात आला असून याचं आयोजन 16 ते 19 जानेवारी दरम्यान करण्यात येईल. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता. यात विचारला आहे की अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अजित कुमार मोहंती हे आता अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या कंपनीने पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अवकाश वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी जगातील पहिला व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित केला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.